5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। इराणचा हॉर्मुझ सामुद्रधुनीत 3 मालवाहू जहाजांवर हल्ला, 2 जहाज इराणच्या IRGCनं घेतले ताब्यात। 2027 यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्षाचा चेहरा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे मोठे विधान। अमरावती परतवाड्यात मुलींचं लैंगिक शोषण प्रकरणात 16 वर्षीय मुलीचा न्यायालयात नोंदवला जबाब, आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। उल्हासनगरमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, मराठी भाषेचे ज्ञान नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने रद्द होणार। नवी मुंबई पालिकेच्या सेवानिवृत्ती महासभेत गदारोळ, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचं करावं खरं तर ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक। कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं आंदोलन, आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। रत्नागिरीत अवकाळी पावसाची हजेरी, तुरळक मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी, मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत। चिपळूणमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा, पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ। पिंपरी चिंचवडमध्ये खंडणीसाठी दुकानावर कोयत्यानं हल्ला, पोलिसांनी आरोपींची काढली धिंड, प्रकरणातील 3ही आरोपींना ठोकल्या बेड्या। मुंबईच्या सायनमध्ये महिलांचा आक्रोश मोर्चा, आमदार आर तमिळ सेल्वन मोर्चात सहभागी, विरोधी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी। पिंपरी चिंचवडमध्ये क्रेन कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित, 8,000हून अधिक ग्राहकांना फटका। यवतमाळमध्ये उन्हाचा पारा तब्बल 43 अंश सेल्सिअसवर, उकाड्यानं नागरिक हैराण, काही दिवसात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता। 5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।